मागणी केली तरी विधानसभा अध्यक्षाकडे गेली, सरकारकडे गेली. मग मला सांगतो त्यांचे मूल्य होणार ना. मग तो अर्ज देताना मागे विधानसभा अध्यक्षाकडे दिला, त्यांच्या मागणी सांगितली, त्यांच्या मागे मुख्यमंत्र्यांना द्यायचा. सरकारकडे काय झाला त्याचं कारण आहे सरकारलाच जमा करावे लागते. म्हणजे तू सरकारला मागणी करतो ती योग्य आणि आम्ही करतो ती योग्य नाही. कोणतं राज्य चालवायला निघाला, कोणता पक्ष चालवला, कोणता नेता चालवता येईल काय? माझ्या मराठ्यासाठी तुम्ही याला नाटक तुमच्या संकटात मला सांभाळून ठेवण्यासाठी, तुमचं बळ वाचवण्यासाठी, तुमचा पक्ष आणि तुमचा घोटा वाचवण्यासाठी कोणी मला मराठ्याकडे देणार. राज्य चालवायला निघाला. ही पण आमदारांचे मंत्र्याची पद्धत, याला सुट्टी नाही. यांनी किती दहशत मारवली, यांनी किती आंदोलन केले, मराठा खूप पडावी म्हणून मराठ्यांना जाहीर सांगतो आधी भात तुकडे द्यायचे नाही, पंचायत नेत्याला आधी भात घ्यायचा नाही. 2024ला ज्यांना ज्यांना यांनी त्रास दिलाय, ज्यांना ज्यांना काठीला मारलंय, एका एका काठीचा हिशोब 2024ला मतदानाच्या दिवशी काढला. सगळा हिशोब होणार 2024ला. सुट्टी नाही. माझ्या जातीच्या नेत्याला त्रास दिलेल्या लोकांना सुट्टी नाही. त्या कोणावर आधी आपण विश्वासाचा नाही. कोण नेता आणि कोणाचा पक्ष आम्हाला माहित नाही. आपले लेखा आपल्यासाठी मोठे मराठ्यांना जाहीरपणानं सांगतोय, एक डोळ्यासमोर असू द्या. तुमच्या डोळ्याला या नेत्याला तुम्ही मोठं केलं, ते नेत्याचा पूर्ण परदेशात शिकताय. तुमच्या पोराला किती दिवस कॉन्ट्रॅक्टचे कारण प्रचार करायला ठेवताय. म्हणून अधिकारी तुमचे राज्यापासून केंद्रापर्यंत मराठ्यांचे एखादा अधिकारी बनायला आरक्षण जवळ हे त्यांना पावत नाहीये. मराठा गरीब मराठा सगळ्यात मोठ्या संख्येने 100% मराठ्यांपैकी 2-3% फक्त श्रीमंत मराठी असतील आणि हे आपल्याला दर्शन करायला लागले. यांची सरळ भावना आहे, गरीब मराठी मोठे झाले नाही पाहिजे म्हणून त्यांनी आंदोलन उभा केले. खूप गोळ्या मागे विरोधात उभा आहे सध्या. देवेंद्र फडणवीस आमदार माझ्या विरोधात उभा केले. काही संघटना, काही समन्वयक उभा केले. त्यांना काही किंमतच नाहीये अशा अभ्यासात सुद्धा काही जण या बोलायला लागले. ही सगळी जात देवेंद्र फडणवीसांची. काय तुम्ही मला मराठा समाजाला वापस नाही माझा या आष्टी तालुक्यातल्या मराठीचं वजीर तुम्हाला माझ्या मराठीने तुमच्या पक्षासह मोठं केलं की नाही? यात मराठ्यांनी 106 आमदार निवडून दिले, तरी माझा मराठा संपवायला तुम्ही निघाला. आम्ही तुम्हाला मागितलं तरी काय? आमच्या हक्काचं आरक्षण मागितलं, तुम्ही केली देत नाही. आम्ही कोणत्या चुकीचं पाऊल उचललंय? माझं कर्तव्य मी पार पाडतो. ज्या समाजाला माझ्या बापांचा त्यांचा मुलगा म्हणून रात्रंदिवस तळमळीने हा समाज मोठा व्हावा म्हणून मी काम करतो. काय खपत नाहीये तुम्हाला? गरीबाच्या पोरांनी लढे उभे करू नये का? गरीबांचा भागा उभा आहे का? आम्ही स्वप्न बघून आमचे लेकर मोठं होण्याचा. गरीबांनी रस्ता व्हायला नाही पाहिजे का? गरीबांचे पोर आहे तर ते ताजिक झाले, तुम्हाला काय झाले वाटत नाही? नोकरीच्या क्षेत्रात मराठा चाललाय,
यांना का बघू वाटत नाहीये. मी काय इमानदारी दिलं नाही.